नमस्कार. युअर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवतोय बटाट्याचे वेफर्स म्हणजेच बटाट्याची चिप्स. वाळवणातल्या पदार्थातला सगळ्यांचा आवडता पदार्थ जो उपवासाला सुद्धा चालतो. तुम्हाला आवडतात का वेफर्स? मला कमेंट्स करून नक्की सांगा, कारण माझे ते वेफर्स खूप आवडीचे आहेत. चला, हे वेफर्स कसे करायचे ते आज आपण पाहतोय. बऱ्याच वेळा वेफर्स करत असताना ते वाळवताना एकतर काळवटतात किंवा तळताना लालसर होतात. तर असं का होतं ते होऊ नये यासाठी काय करायचं आणि वेफर्स असे छान पांढरे शुभ्र खुसखुशीत होण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या हे सगळं डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला पटकन सुरुवात करूयात. आता बटाटे कोणते निवडायचे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बटाट्यांमध्ये स्टार्च असतं. जर असा स्टार्च असणारा बटाटा जर तुम्ही निवडलात तर बटाट्याचे चिप्स काळे पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बटाटे बाजारातून व्यवस्थित चांगले निवडून आणणं खूप गरजेचं आहे. तर बटाटा घेत असताना शक्यतो असा मोठा आणि पातळ सालीचा निवडून घ्यायचा. जानेवारी ते मार्चच्या दरम्यानमध्ये थंडीच्या दिवसामध्ये हे बटाटे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. जर बाजारामध्ये विक्रेत्यांना विचारलं तर तुम्हाला ते तळेगावचा किंवा इंदोरी बटाटा देतील. हा बटाटा चवीला गोड नसतो, त्यामुळे याच्यामध्ये स्टार्च कमी असतं. तर असा बटाटा शक्यतो आपल्याला निवडायचा आहे, कारण बटाटा जर चवीला गोड असेल तर त्याच्यामध्ये स्टार्च भरपूर असतं आणि जर बटाट्यांमध्ये स्टार्च जास्त असेल तर बटाट्याचे चिप्स हे काळे पडतात. त्यामुळे बटाटे नवीन निवडायचे. नवीन बटाटे हे चवीला गोड नसतात आणि त्याच्यामध्ये स्टार्च कमी असतं. तर झालं, बटाटे आपण निवडून घेतले. आपण आज 2 किलोचे चिप्स बनवतोय. तर 2 किलो बटाटे बाजारातून विकत आणले. विकत आणलेले बटाटे घरी आणले की पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे. यावरती भरपूर अशी माती असते, त्यामुळे हाताने चोळून आपल्याला हे बटाटे स्वच्छ करायचे. इथे तुम्ही बघू शकता बटाट्याचं साल अगदी पातळ आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ट्रान्सपरंट असं पातळ सालीचे बटाटे आपण निवडून घेतलेत. तर आता बटाट्याचं आपल्याला सर्वात आधी साल काढून घ्यायचंय. बटाट्याचं साल काढलं की ते आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये घालायचंय. असं केल्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत. त्यासाठी भरपूर असं परातीमध्ये पाणी घ्यायचंय, बटाट्याचं साल काढायचं आणि तो बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा. तर अशा पद्धतीने सर्व बटाट्याची सालं मी काढून घेतलेली आहेत. आता याचे आपल्याला चिप्स पाडायचे. तर बटाट्याचे चिप्स पाडणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बटाट्याचे चिप्स अगदी व्यवस्थित पडले तरच चिप्स व्यवस्थित वाळवता येतात, व्यवस्थित शिजवता येतात आणि त्यापासून तळलेले चिप्स सुद्धा छान खुसखुशीत होतात. त्यामुळे चिप्स कसे पाडायचे हे पाहूयात. तर चिप्स पाडण्यासाठी इथं मी स्लायसर घेतलेला आहे. आता बटाटा आपण स्वच्छ धुवून घेतला. धुवून घेतलेला बटाटा आपल्याला अशा पद्धतीने उभा पकडायचा आहे आणि चिप्स पाडून घ्यायचे. चिप्स पाडत असताना खूप जाड सुद्धा पाडायचे नाहीत आणि खूप पातळ पण करायचे नाहीत. जर चिप्स खूप जाडसर पाडला तर तो वाळवत असताना लवकर वाळला जात नाही आणि बराच वेळ वाळण्यासाठी लागल्यामुळे तो हळूहळू पिवळा पडू लागतो. त्यामुळे चिप्स पिवळे होतात आणि तळताना सुद्धा ते काळवटतात. आणि जर चिप्स खूप पातळ पाडले तर ते शिजवल्यानंतर अजून पातळ होतात आणि तळल्यानंतर एकदम लाल पडतात. त्यामुळे चिप्स आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सी पाडायचे. तर या पद्धतीने हे असे चिप्स पाडून घेतले. हे बघा, ही अशी परफेक्ट साईज आहे. आता चिप्स पाडत असताना पाण्यामध्येच पाडा, म्हणजे मग ते काळे पडणार नाहीत. आता चिप्स पाडत असताना एक तर तुम्ही बटाटा असा उभा धरून सरळ स्लाइस पाडले तर त्याचे अगदी गोल गरगरीत असे चिप्स पडतात, पण अगदी छोटे छोटे पडतात, जे वाळल्यानंतर अजून इटुकले पिटुकले होतात. तर त्यामुळे काय करायचंय, बटाटा धरत असताना थोडासा असा तिरका धरायचा. चिप्स तर गोल पडतात पण थोडेसे मोठे पडायला मदत होते. तर असा तिरका बटाटा धरून आपल्याला चिप्स पाडायचे. 1-2 बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये पाडून घेतले की आपल्याला हे चिप्स पुन्हा दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे. चिप्स पाडत असताना स्लायसरच्या वेळेला तुम्ही असा धरता, बटाटा स्लायसरवरून शेवटपर्यंत न्यायचा आहे आणि तो उचलून पुन्हा मागे घेऊन पुन्हा चिप्स पाडायचे. जर तुम्ही त्याला मागे पुढे करत राहिलात तर बटाट्याचे काठ थोडेसे कट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्लायसरवरती बटाट्याचे चिप्स पाडत असताना बटाटा अगदी शेवटपर्यंत न्यायचा, उचलून पुन्हा मागे घ्यायचा आणि मग नंतर दुसरी स्लाइस पाडायची. असं केल्यामुळे सगळे बटाट्याचे चिप्स हे गोल गरगरीत पडतील. तर अशा पद्धतीने संपूर्ण बटाट्याची चिप्स आपण काढून घेतले. आता हे चिप्स आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. चिप्स धुणे म्हणजे काय, तर एखाद्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेतलं, त्यामध्ये चिप्स घातले, ते हाताने खदबळून घेतलं आणि पाणी ओतून दिलं. असं नाही करायचं. असं केल्यामुळे काय होतं, बटाट्यातलं पाणी निघून जातं आणि जे काही बटाट्याचं स्टार्च असतं ते भांड्यात तळाशीच राहतं. आपण पुन्हा त्यामध्ये दुसरं पाणी घालतो, पुन्हा खदबळतो, पुन्हा पाणी ओतून देतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये पाणी निथळून निघून जातं, पण स्टार्च मात्र खाली तळाशीच राहतं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात. तर असं होऊ नये यासाठी काय करायचंय, चिप्स धुण्यासाठी आपल्याला 2 मोठी भांडी घ्यायची. यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं. चिप्स आपल्याला एका भांड्यामध्ये घालायचे, हलक्या हाताने थोडेसे धुवून घ्यायचे
आणि ते वरच्यावर उचलून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये घालायचं. असं केल्यामुळे बटाट्यातलं जे काही स्टार्च असेल ते पाण्यात तळाशी राहतं आणि बटाट्याचे चिप्स फक्त वरती येतात, जे आपण दुसऱ्या पाण्यामध्ये पुन्हा धुवून घेतो. तसं साधारण 2 ते 3 वेळेला आपल्याला चिप्स धुवून घ्यायचे. आता हे बटाटे किती वेळा धुवायचे हे तुमच्या बटाटे जे निवडले त्यावर अवलंबून आहे. तर साधारण 3 वेळा ही चिप्स धुतल्यानंतर पाणी असं निथळ दिसायला लागतं, जे खदबळल्यानंतर सुद्धा पांढरट होत नाही. अशा स्टेज पर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे. तर इथं मी 3 वेळेला धुवून घेतले. कदाचित तुम्हाला 4 वेळा धुवावं लागेल किंवा तिसऱ्या बॅचला सुद्धा पाणी असं निथळ होईल. पाणी असं निथळ होईपर्यंत चिप्स धुवून घेतले. बऱ्यापैकी यातलं सगळं स्टार्च निघून गेलेलं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचंय. याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घातले तरी चालेल किंवा फ्रीज मधलंच थंड पाणी वापरलं तरी पण चालेल. पाणी मात्र चांगलं थंड असावं. आता हे धुवून घेतलेले चिप्स यामध्ये घालायचे आणि 1 तासभर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय. तर इथं मी सकाळी हे चिप्स करायला घेतलेत आणि 1 तासभर पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये असेच भिजत ठेवणार आहे. यामुळे चिप्स थोडेसे घट्ट होतात आणि उरलं सुरलं स्टार्च सुद्धा पुन्हा तळाशी जाऊन बसतं. किंवा मग याऐवजी तुम्ही आदल्या दिवशी रात्री सुद्धा ही सगळी तयारी करून ठेवू शकता. बटाट्याचे साल काढे, चिप्स पाटे, चिप्स धुणे आणि मग ते एका साध्या पाण्यामध्ये रात्रभर तुम्ही भिजत ठेवू शकता. या प्रोसेसने सुद्धा बटाट्यातलं संपूर्ण स्टार्च निघून जायला मदत होते. दुसऱ्या दिवशी चिप्स तुम्ही शिजवायला घेऊ शकता. इथं मी फक्त 1 तासभर थंड पाण्यामध्ये चिप्स भिजवून घेतले किंवा भिजत ठेवले होते. 1 तासभरानंतर आता हे चिप्स आपण शिजवायला घेतोय. 1 तासभरानंतर तुम्ही बघू शकता हे चिप्स आपले छान असे घट्ट झालेले आहेत. आता हे शिजवून घेऊयात. शिजवण्यासाठी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे. आपले जेवढे चिप्स असतील ते चांगले चिप्स पाण्यामध्ये बुडून एकसारखे हलवता येतील इतकं भरपूर पाणी आपल्याला भांड्यामध्ये घ्यायचंय. आता हे पाणी थोडंसं गरम करून घेऊया. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. अजून उकळी फुटलेली नाही, पाणी फक्त गरम झाले. या स्टेपला यामध्ये घालायचंय मीठ. तर इथे मी 2 किलो बटाटे घेतले, तर त्यासाठी साधारण 3 टीस्पून आपण मीठ यामध्ये घातलेलं आहे. 5 इंच तुरटीचा छोटासा तुकडा यामध्ये टाकायचा आहे किंवा तुरटी अशी 2 ते 3 वेळेला गोलाकार अशी भांड्यामध्ये फिरवून घ्यायची. आता हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घेऊयात. यावर प्लेट झाकूयात. आता हे पाणी चांगलं आपल्याला खळखळून असं उकळून घ्यायचंय. तर पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता जे आपण चिप्स धुवून घेतले ते एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायचं. जर पाण्यामधून चिप्स असेच तुम्ही उचललेत आणि उकळत्या पाण्यात घातलेत तर बऱ्याच वेळेला काय होतं, ते चिप्स बरोबर थंड पाणी सुद्धा येतं आणि ते आपल्या उकळत्या पाण्यात जातं. त्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कमी होण्याची शक्यता असते. म्हणून मग चिप्स चाळणीवर ठेवायचे आणि यातलं पाणी बऱ्यापैकी निथळू द्यायचं. साधारण 1-1.5 मिनिटामध्ये पाणी सगळं निथळून जातं. पाणी निथळलेले हे चिप्स आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालायचे. तर संपूर्ण चिप्स मी असेच पाणी निथळून घेतले आणि उकळत्या पाण्यामध्ये घातलेले आहेत. आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, कारण चिप्स घातल्यानंतर पाण्याची उकळी थांबलेली असते. त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा आणि आपल्याला पुन्हा या पाण्याला चांगली उकळी काढायची. हे चिप्स आपण शिजवून घेतोय. जवळपास आपल्याला 80% हे चिप्स शिजवून घ्यायचे. आता हे चिप्स शिजवत असताना यावर प्लेट झाकायची नाही, गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि झाऱ्याने खालीवर करत आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे. सतत हलवावं असं काही नाही, थोड्या वेळाच्या अंतराने हलवून घेतलं तरी पण चालेल, पण हलवून मात्र नक्की घ्या, म्हणजे वरचे चिप्स खाली जातील आणि खालचे चिप्स वरती येतील आणि सगळे चिप्स एकसारखे शिजले जातील. चिप्स व्यवस्थित शिजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी घ्यायचं आहे. आपले सगळे चिप्स पाण्यामध्ये असे हल्ले पाहिजेत इतकं व्यवस्थित भरपूर पाणी घ्या, कारण पाणी जर कमी घेतलं आणि चिप्स भरपूर घातलेत तर त्यांना हलायला जागा राहत नाही आणि मग ते चिप्स असे हळूहळू खूप शिजत जातात आणि अगदी त्याचा लगदा होतो किंवा ते तुटायला लागतात. त्यामुळे पाणी भरपूर घेणं गरजेचं आहे. तर हे पहा, मोठ्या गॅसवरती साधारण 10 ते 12 मिनिटं मी हे चिप्स शिजवून घेतले. आता हे चिप्स व्यवस्थित शिजलेत कसं ओळखायचं, तर हे बघा, पुरीपेक्षा हे थोडेसे ट्रान्सपरंट दिसायला लागलेत आणि जर हाताने असं फाडून बघितलं तर कागदासारखे व्यवस्थित फाटले जात आहेत. जर तुम्ही सुरुवातीला जर पाहिलं असेल, आपण मगाशी चिप्स ज्यावेळेला आपण फोल्ड करतो त्याला असा आवाज येतो किंवा ते पटकन असं तुटतं, पण ज्यावेळेला चिप्स शिजले जातात त्यामध्ये एक सॉफ्टपणा आलेला असतो, त्यामुळे ते फोल्ड होतात पण तुटत नाहीत. तर अशा पद्धतीने चिप्स इथे शिजवून घेतले. तर हे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. चिप्स पाण्यामधून असा काढून घ्यायचा, तो हलका ट्रान्सपरंट दिसू लागलेला आहे. आता तो फाडून बघायचा, पटकन फाटला जातो, अगदी कागद फाडल्यासारखा फाटतो. याचा अर्थ चिप्स व्यवस्थित शिजलेत, म्हणजे 80% शिजलेले आहेत. आता लगेच गॅस बंद करायचा आणि चिप्स आपल्याला पुन्हा झाऱ्यावरती काढून घ्यायचे. याचं सगळं पाणी निथळलं पाहिजे. चिप्स झाऱ्यावरती निथळून घ्यायचे आणि लगेच उन्हामध्ये सुकत घालायचे. इथे मी घरात सावलीतच सुकत घालतीये. सुकत घालत असताना शक्यतो कापडावरच सुकत घाला, प्लॅस्टिकच्या पेपरवर सुकत घालायचे नाही, कारण चिप्स मध्ये भरपूर पाणी असतं. जर तुम्ही प्लॅस्टिकवरती याला वाळत घातलं
तर ते पाणी सुकलं जात नाही आणि तिथंच थोडासा लगदा होण्याची शक्यता असते. ते कापड पाणी ऍब्झॉर्ब करतं आणि वेफर्स चांगले सुकतात. आता चिप्स शिजले की पटकन आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि झाऱ्यावर निथळण्यासाठी ठेवायचे आहेत. हवं तर चिप्स घालत असताना गार झाले तरी चालतील, पण पाण्यातून उकळल्यावर मात्र लगेच काढा. जर तुम्ही पाण्यात तसेच ठेवलेत तर मात्र ते अजून हळूहळू शिजत राहतात आणि त्याचा लगदा होतो. चिप्स घालत असताना गार झाले तरी चालतील, पण पटापट शक्यतो घाला, म्हणजे पटकन व्यवस्थित पाणी निथळून जातं. तर इथं संपूर्ण चिप्स आपण कापडावरती सुकत घातलेले आहेत. आता हवेला 2 दिवस मी याला घरामध्ये सुकवून घेणार आहे. थोडेसे सुकले एका ताटामध्ये गोळा घालायचे आणि उन्हामध्ये 1 तासभर चांगले वाळवून घ्यायचे. उन्हामध्ये वाळवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण उन्हाळी वाळवण आहेत आपण वर्षभर टिकवून ठेवतो, त्यामुळे अर्धा तास किंवा 1 तास तरी चांगलं कडकडीत ऊन त्याला देणं गरजेचं आहे. पण जर तुमच्याकडे चांगलं कडकडीत ऊन येत असेल तर 1 ते 2 दिवसात सुद्धा चांगले सुकतात. तर मी 2 दिवस घरात सुकवून घेतले आणि 1 तासभर गॅलरीमध्ये उन्हाला लावून घेतलेले आहेत. वेफर्स चांगले सुकलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आहेत, अजिबात काळवटलेले नाहीयेत, छान गोल गरगरीत आहेत. पटकन तळून बघूयात. आता वेफर्स तळत असताना कढईमधलं तेल चांगलं कडकडीत गरम असावं, अगदीच धूर निघेपर्यंत नाही, पण चांगलं गरम असावं. कोमट तेलामध्ये शक्यतो तळू नका, नाहीतर वेफर्स चांगले फुलत नाही. तेल गरम करून घेतलं, यामध्ये वेफर्स सोडूयात आणि बघू शकता तुम्ही पांढरे शुभ्र असे छान आपले बटाट्याचे वेफर्स तयार झाले. तर असा होता हे बटाटे विकत आणण्यापासून त्याचे पांढरे शुभ्र वेफर्स तळेपर्यंतचा प्रवास. भरपूर टिप्स आणि योग्य प्रमाणामध्ये तुमच्यासोबत आजची रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये बटाट्याची चिप्स नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की कळवा. काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता, त्याची उत्तरं मी नक्की देईन. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.